एकच फ्लॅट अनेकांना विकून लोकांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दीपक जयस्वाल याला टिळकनगर येथून कोपरखैरणे पोलीस आणि गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई करत अटक केली आहे। दीपक जयस्वाल कोपरखैरणे 7, वाशी 5, एपीएमसी सीबीडी, न्हावा शेवा, खांदेश्वर आणि रबाळेमध्ये प्रत्येकी 1 असे एकूण 17 गुन्हे नवी मुंबईत दाखल आहेत, तर टिळकनगर या ठिकाणी 5 गुन्हे दाखल आहेत। दीपक जयस्वाल याची फसवणुकीच्या गुन्ह्याची पद्धत पाहता राज्यात तसेच देशात दीपक जयस्वाल यांनी कोणाची फसवणूक केली असेल तर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असं आवाहन देखील कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी नागरिकांना केलं आहे। जय हिंद। दीपक महेशचंद्र जयस्वाल हा कोपरखैरणे पोलीस स्टेशन मध्ये 7 गुन्ह्यामध्ये म्हणजे आरोपी आहे। सदर आरोपीला अटक करणं आवश्यक असल्या कारणाने कोपरखैरणे पोलीस व क्राईम ब्रांच यांनी मिळून त्या सदर आरोपीला टिळकनगर येथून अटक केली। सदर आरोपीची कार्यपद्धती ही एकच फ्लॅट अनेक व्यक्तींना विकण्याची याची गुन्ह्याची कार्यपद्धती होती। त्यानं करोडो रुपयेच्या लोकांची फसवणूक केलेली आहे। त्याच्यावर नवी मुंबई ह्या ठिकाणी एकूण 17 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी कोपरखैरणे ह्या ठिकाणी 7, वाशी या ठिकाणी 5, एपीएमसी, सीबीडी, न्हावा शेवा, खांदेश्वर आणि रबाळे या ठिकाणी प्रत्येकी 1 गुन्हे दाखल आहेत। तसेच मुंबई या ठिकाणी टिळकनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 5 गुन्हे दाखल आहेत। तर त्याची सगळी गुन्ह्याची कार्यपद्धती बघून अनेक ठिकाणी फसवणूक करण्याची त्याची पद्धती दिसून येत असल्या कारणाने वरिष्ठांच्या आदेशान्वये आम्ही पूर्ण महाराष्ट्र व भारत देशामध्ये दीपक जयस्वाल यांनी जर अशा पद्धतीचे गुन्हे केले असतील तर त्याचा ताबा घेऊन त्याचा पुढील तपास करावा असा आम्ही वाले संदेश देखील दिलेला आहे। तर ह्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांना आव्हान आहे की दीपक जयस्वाल यांनी जर आपली फसवणूक केली असेल तर आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्यावर तक्रार दाखल करा, जेणेकरून असे फसवणूक करणारे व्यक्ती आणि प्रवृत्ती हे आपल्या समूळ नष्ट करू शकू। धन्यवाद। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।